योग हा घराघरापर्यंत, घरातल्या प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवण्याचा माझा जो प्रयत्न आहे. त्यानंतर मग वडिलांना वाटलं की CA व्हावं, पण CA काही तेवढं मला तरी ते झेपलं नाही. मग मी टॅक्सेशन लॉ केलं. तुम्ही स्वतः त्याची अनुभूती घेत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ते दुसऱ्याला सांगूच शकत नाही. अगदी म्हणजे ना, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. जेव्हा महिला स्वतःवरती काम करते, जेव्हा ती स्वतःचा मानसिकता किंवा स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्यावर जेव्हा लक्ष देते, तेव्हा ती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये, तेव्हा ती वेगळ्या वेगळ्या गोष्टी स्वतःसाठी शिकण्याचा प्रयत्न करते. आणि आत्ता जेव्हा आपण या 21st सेंचुरीमध्ये काम करत आहोत, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी तुमच्या समोर दिसत असतात, पण आपण करत नाही. जसं की डान्स आहे, योगा आहे. तुम्हाला रोज लोकं सांगत असतात की 10,000 स्टेप्स कंप्लीट केल्या पाहिजेत, पण त्या आपण करणं कधी-कधी शक्य होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कधी-कधी एका गुरुची गरज असते. त्याच्यासाठी आपल्याला एका मार्गदर्शनाची गरज असते आणि जिथे एखादा शिक्षक तुम्हाला हे सगळं शिकवायला बसतो, त्याच्या मागची काय कारणं आहेत, ती कारणं बघून जर का तुम्ही ती गोष्ट शिकायला लागलात, तर त्याची मजा काहीतरी वेगळीच असते. अशाच गोष्टींबद्दल, एका योग थेरपीबद्दल आपल्याबरोबर बोलण्यासाठी आज श्वेता मॅम इथे आलेल्या आहेत. खूप 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 छान वाटतंय तुम्हाला आज आता मला इथे बोलवून. तुम्हाला कसं वाटतंय? हरिओम. थँक्यू सो मच नीरा. मला पुणे वुमन्स क्लबनी इथे बोलवलं आणि तुझ्यासोबत बोलण्याचा एक छान मला एक योग जुळून योग आलेला जुळून आहे आलाय. आज. तो ॲक्च्युली योग जुळून आलाय येस, आणि त्याबद्दल मी खूप आभारी आहे. पुणे वुमन्स क्लब आणि तुझी पण खूप आभारी आहे. येस. खूप छान वाटलंय आणि नक्कीच योग हा घराघरापर्यंत, घरातल्या प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवण्याचा माझा जो प्रयत्न आहे, येस. त्यासाठी मला तो तुझा या प्लॅटफॉर्म माध्यमातून खरंच, नक्की होणार आहे. खरंच, खरंच खूप महत्वाचा आहे. कारण की येस. प्रत्येक स्त्री खरंच योग हा गरजेचा आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. येस. पण प्रत्येक स्त्री, मग ती करिअरिस्ट असू दे किंवा ती घरातली घरगुती स्त्री असू दे किंवा अजून कुठल्याही माध्यमातनं ती स्त्री तिचं काम करत असेल, तरी बरोबर. पण तिला स्वतःसाठी कुठेतरी स्वचालना म्हणतो ना आपण, ती मिळण्यासाठी योग हा नक्कीच एक चांगला मार्ग आहे मार्ग आहे. आणि सोपा मार्ग आहे. बरोबर, अगदी बरोबर. सोपा मार्ग आहे. त्याच्यासाठी काही चॅलेंजेस नाहीये. 10,000 स्टेपसाठी तरी तुला ती स्मार्ट वॉच लागते. येस. इथं ती पण लागणार नाहीये. लागणार नाही. बरोबर आहे. योगकडे आपण येऊयात. त्याआधी श्वेता तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. कसा राहिला तुझा आत्तापर्यंतचा प्रवास? नक्कीच. माझा प्रवास, मी एका छोट्या शहरातनं संभाजीनगर इथून आलेली आहे. माझं माहेर संभाजीनगर. संभाजीनगरमध्ये एका छोट्याशा म्हणजे वाड्यामध्ये राहतो आम्ही. त्या वाड्यात एक 15 घरं, असे प्रॉपर वाडा. म्हणजे अगदी लिटरली इतका सुंदर वाडा, की बाहेर जायचं असेल ना, तर कढीवर असं फक्त सांगायचं, "काकू जरा बाहेर जाऊन येते, कढीवर आहे घर, लक्ष द्या." आणि असं म्हणजे आता आपण बाहेर जाताना कसे 10 वेळा लागलंय का, हो, हे दार हे लागलंय का, लागलंय का ते सेफ्टी दार लागलंय. लागलंय का, असे प्रकार पण नव्हते. म्हणजे इतक्या बरोबर. सुंदर अशा छान छोट्याशा एक वाड्याच्या गावातून ह्याच्यातनं, तुम्ही गावातनं आले. आलेले मी. आणि तिथे ऑफकोर्स मग त्या माइंडसेट पण तसाच, हो. एकदम थोडा सिक्युअर्ड सेफ, असा वेगळा थोडासा. वाड्यातली पद्धती, जरा जुने लोक वेगळे असतात. वेगळे आहेत. हां. बरोबर. पण मग त्यातनं हळू करत, पण मग आई आणि वडील दोघं बिझनेसमध्ये होते. मग मी माझं शिक्षण सुरू केलं. मी BCom झाले, कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. त्यानंतर मग वडिलांना वाटलं की CA व्हावं, पण CA काही तेवढं मला तरी ते झेपलं नाही. मग मी टॅक्सेशन लॉ केलं, DTL, आणि त्याच्यामध्ये काम पण केलं. बरोबर. पण ते करत असताना योग जुळून आला मध्येच. माझे जे पहिले गुरु आहेत शुक्ल सर, तर त्यांची मी नेहमीच याच्यासाठी ग्रेसफुल राहील. रामदेवजी बाबा फर्स्ट टाइम औरंगाबादमध्ये आलेले होते. तर त्यावेळेस
असंच आम्ही सुद्धा गेलो, की हां, ठीक आहे चला काय प्राणायाम, योग नवीन काय बघूयात. बघायला पाहिजे. त्यावेळेस मी 12वी होते. येस. तर त्या 12वी असताना आईसोबत सकाळी 4ला उठून जायचं, मस्त करायचं, सगळं झालं. अरे वाह! किती छान वाटतंय. मग केलं. करता नेमकं आम्ही घर चेंज केलं आणि त्याच्या समोरच शुक्ल सर राहत होते. तर ठीक आहे म्हटलं चला ह्यांच्याकडे आपण करूयात योग. हो. काय आहे? मला आवडलं खूप सकाळी जाऊन ते करायला कार्यक्रम. हो. मग ते करता मग सर म्हणे, "एक अपॉर्च्युनिटी आहे. तू एक छान योग शिक्षक होऊ शकते." हे तर मी कधी विचारच नाही केला. नाही तुझ्यात ती कॅलिबर आहे आणि तू शिकवू पण शकते छान. हं. म्हटलं, "सर पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत की मी सर्टिफिकेशन कोर्स वगैरे बरोबर. करेल." कारण की त्यावेळेस मी बघितलं की ते थोडंसं अवघड होतं. माझं टॅक्सेशन लॉ म्हणजे हे बी-कॉमचे असतानाच. त्यावेळेसच माझ्याकडे हे नव्हतं काही. हं. तर त्यावेळेस सर म्हणे, "नाही, मी तुला एक काम करतो." म्हटलं, पतंजली हरिद्वारला पाठवतो. तू फक्त जायची तयारी कर." बरं. म्हटलं, "ठीक आहे." पण मग तिथे म्हणे फक्त एवढं की राहायचं तुला असं टेंट वगैरे मिळेल. खडतळ अगदी. बरोबर, म्हणजे बरोबर. योगी कसा बनायचा ना तासून येस, तशी मी येस. बनली आहे. वाह! हां, तर 6 महिने पतंजली योगपीठ हरिद्वारमध्ये गेले. त्यातले 2-3 महिने आई आली, की "बाबा हे काय कुठं गेली माझी पोरगी नक्की. कुठं हो, राहते?" कारण की हो. त्यावेळेस सोडणं असं शक्यच नव्हतं. येस, येस. तर त्यावेळेस मग आई आली. मग त्याच्यानंतर काही दिवस मामा-मामी आले. राहू बापरे! देत कोणतरी मुलीसोबत. पण मग ते टेंटमध्ये थंडीत हरिद्वारची थंडी, खाली बरोबर. रेती, खायला ते भोजन म्हणजे भोपळा फक्त तिथं बरोबर, बरोबर, सकाळीच बरोबर. आणि सकाळी 3ला उठायचं आणि रामदेवजी बाबांच्या समोर जाऊन बसायचं. बरोबर. आणि मग असं करून तो योग शिकला. त्यावेळेस सर्टिफिकेट नव्हते. त्यावेळेस सर्टिफिकेशन म्हणजे पद्धतच हो, नव्हती. त्यामुळे हो, सर्टिफिकेट हो. नव्हते. तर शेवटच्या दिवशी काय, तर फक्त एक फोटो मोठा रामदेवजी हं. बाबांच्या सोबतचा, हो, की तो एक. हो. पण तोच एक हो, फुलफिलमेंट, की हां, हो. माझी अचिव्हमेंट, की मी योगा ते टीचर करू झाले. शकलं. बरोबर. हां, तर त्यावेळेस मग तसं योगा टीचर झाले. त्यानंतर जेव्हा रामदेवजी बाबा औरंगाबादला आले, त्यांनी व्हिजिट केली, तेव्हा त्यांच्यासोबत मी स्टेज शेअर केला. 10,000 20,000 लोकांच्या समोर डेमॉन्स्ट्रेशनला बसायचे, की त्यांचे क्लासेस नंतर मी घेत होते. बरोबर, त्यावेळेस पैशाची एवढी हे नव्हती, त्यामुळे फ्री घेत होते. बरोबर. आणि मग सकाळी उठून जायचे वगैरे सगळीकडं. ऑफकोर्स छोट्या गावात पटकन नाव होतं. हो. थोडेसे भगवे कपडे आवडायला लागला रंग. हो. मग सुरू झालं थोडंसं हे. मग हं. त्यासोबत मी थोडं ऑफ द चॅनल मला कैवल्यधामला जायचं होतं. पण दॅट कॉस्ट अ लॉट. हं, सो हं. मला ते काही जमलं नाही. पण मग मी म्हटलं ठीक आहे ते नाही तर मग मी इंटिरियर डिझायनर. मग मला तो पॅशन होताच. म्हणून मी म्हटलं हे माझं योगा पॅशन नाही तर मी इंटिरियरचं पॅशन करते. मग मी ॲज अ इंटिरियर डिझायनर मी ॲडव्हान्स डिप्लोमा केला. त्याच्यात डिग्री पण घेतली परत. तो असं 5 वर्षाचा माझा इंटिरियरचा भाग. मी त्याच्यासोबत पण आर्किटेक्ट सोबत काम केलं. घरातले बरेच इंटिरियरचे हे केले. पुण्यात लग्न करून आल्यावर पण मी 2-3 वर्ष करतच होते हं. इंटिरियरचा. पण योग काही सोडला नव्हता. तर तो तिथंच होता आणि तो पॅशन असं आतमध्ये होता. शिकवत पण होते. हं, कारण हं. की शिकवणं हाडात बसलं होतं. सर म्हटले, की "नाही बरोबर. तुला शिकवायचंय." ठीक आहे उभं राहायचं आणि शिकवायचं. येस, ते चांगलं जमत होतं. पण मला असं वाटत होतं, की अरे व्हॅलिड सर्टिफिकेशन पाहिजे यार आपल्याकडे. काहीतरी एक आजकाल कागदाला महत्व आहे. बरोबर. हां, तर मग आफ्टर मॅरेज मग मी नवऱ्याला म्हटले, की मला असं-असं करायचंय. तेव्हा करता नाही आलं. तेव्हा सामाजिक थोडी बांधिलकी होती खरं सांगायचं तर. कारण की मध्ये चर्चा सुरू झाली, की "अरे ही काय मला वाटतं आता लग्न करते की नाही? का ही साध्वी बरोबर बनते आणि आहे. जाते जाते आता. हिमालयात?" मग ते आई-वडिलांना टेन्शन आलं, की "अरे हे लोकं सगळे समाजातले असे म्हणायला लागले." मला म्हणे, "सगळं बंद तू घरी बस लग्न करणार तुझं आता." त्याच्यात माझी हाईट एवढी लग्नाला लवकर कोणी देते मुलंच ना. मिळायला तयार नाही. बरोबर. आमचा समाज छोटा. बरोबर. तर त्याच्यामुळे ते दोन्हीकडनं मी कोंडीत पडले होते. बरोबर. तर म्हटलं आता अरे यार आपण योगी आहोत आणि आपणच कोंडीत पडलो तर कसं काय होणार? म्हटलं ठीक आहे लेट इट बी. मी थोडा दिवस मग त्याला शांत केलं. योग म्हटलं आपल्यापुरता करावा, बाहेर नाही. हो. मग नंतर हळूच मग इकडे आल्यानंतर केलं. हं. मग जरा नवऱ्याने म्हटलं असं-असं करायचा विचार आहे. मला शिकायचंय थोडंसं. हो म्हणे आरामात. आधी त्याच्यासोबत आम्ही यू-के, कुठे-कुठे फिरलो. तिकडे-तिकडे सगळीकडे मी योग घेतला. बरोबर. तर त्यामध्ये मग मी सुरू केलं परत माझी जर्नी. मग माझे जे गुरु आहेत ते आदरणीय गुरुजी डॉक्टर विश्वास मंडलिक योग विद्या गुरुकुलचे. त्यांच्यासोबत मी पुण्याने म्हणजे सर्टिफाईड सुरुवात केली. सुरुवात केली. हां, मग तिथून सर्टिफिकेशनची जी सुरुवात झाली त्यानंतर मी योगा मास्टर्स केलं. मास्टर्स झाल्यानंतर आता पी-एच-डीसाठी तयारी करते योगशास्त्रामध्ये. मस्त. त्यामध्ये नेटचे एक्झाम्स आत्ताच हे केल्यात. त्यानंतर मग असं करत बरेच छोटे-मोठे कोर्सेस त्याच्यातले केले. हो. बऱ्याच थेरपीजचे कोर्सेस शिकले. असे भरपूर सर्टिफिकेशन्स केले.
आणि आता आयुष मंत्रालय जे आहेत YCB योगा सर्टिफिकेशन बोर्ड, तर ह्यांचे जेवढे काही कोर्सेस होते ते सगळे मी साथ केलेत. त्याच्यामध्ये मी ॲज अ कन्सल्टंट योग थेरपिस्ट म्हणून आता कार्यरत आहे. बर तर मला ते खूप प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी, की मला आत्ताच मागच्या वर्षी त्यासाठी आयुष मंत्रालयाकडनं योग रत्न हा पुरस्कार मिळाला. तर मागच्या 20 वर्षापासून मी योग क्या बात घेतीये हम्म आणि स्वतः करतीये, सांगतीये, त्याचा प्रचार करतीये. हम्म. गुरुजींसोबत जोडलेली आहे. तर ह्या माध्यमातनं माझा असा एक छोटीशी जर्नी आहे, की ती अजून चालू नाही, छोटीशी जर्नी नाही आहे ही, खूप मोठी जर्नी आहे ही. तुझा प्रवास ऐकताना मला एकदम असं म्हणजे तू सांगतेस तर ते असं चित्र समोर येते गेलं. इतक्या सगळ्या गोष्टी करणं छोटी गोष्ट नाहीये. कारण जेव्हा आपण एखादा काय म्हणू शकतो, वेगळा निर्णय घेतो, वेगळा समाजापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतो. ऑब्व्हियसली आपल्याला खूप चांगली परंपरा आणि खूप मोठं समृद्ध हे लाभलेलं आहे. योगामध्ये ऑलरेडी आपल्या इथे खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण जितकं म्हणावं तितकं त्याला महत्त्व दिलं जात नाही. किंवा आत्ताही आपण किती लोकांना सांगतो, की सूर्यनमस्कार करा. बाकी काहीच नका करू, सूर्यनमस्कार करा. पण तेही खूप वेळा लोकं टाळतात करायला. नाही होत. मला म्हणजे मी आय गेस 8वी-9वी ला होते तेव्हा माझी मम्मी मला घेऊन गेली होती प्राणायामच्या क्लासला. हां, हां. इतकी हसले होते मी, इतकी हसले हे होते, काय करतात? की हे काय करतायत नक्की? कशाला एवढे आवाज काढतायत? आवाज काढतात. आणि सगळे असे म्हातारे-म्हातारे लोकं होते आणि मी त्यांच्यामध्ये चुटुकली बसले होते. पण मी खूप धन्यवाद मानते. त्यावेळी मला ती गोष्ट शिकायला मिळाली आणि त्याच्यानंतर मी त्या गोष्टी बघत-बघत गेले आणि नंतर ते श्वासावरचं नियंत्रण आपल्या विचारांच्या नियंत्रणामध्ये किती उपयोगाला येतं, हे नंतर कळत आलं. हे खरंच आहे. मी अगदी प्रकर्षाने सगळ्यांना सांगेल, हो. योग हे स्व-अनुभूतीचं शास्त्र आहे. हो, हो. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याची अनुभूती घेत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ते दुसऱ्याला सांगूच शकत नाही. सांगूच नाही शकत. नाही सांगू. तसं मी म्हटलं, "अगं हे ना गुलाबजाम फार गोड आहेत बरं का, अत्यंत गोड आहेत. पण तू जर चव घेतली तरच तुला ते कळणार ते कळणार. गोड आहेत. बरोबर. नाही तर मग मला तर मी म्हटलं तुला खरट आहे." तर तू म्हणशील, "हो, खरटच असतील मे तटच बी." असतील. हो, तर ते हो. तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही हे चाखत नाही ना याची गोडी, बरोबर. तोपर्यंत त्याला तुम्हाला ते दूरच आहेत तुमच्यापासून. आणि योग हे प्रिव्हेन्शन म्हणजे हो. आपण म्हणतो बेटर म्हणजे क्युअरिंग क्युअर बेटर दॅन प्रिव्हेन्शन. तर म्हणजे कधी पण योग हा आधी करून तुम्ही जर निरोगी राहिलात, अगदी म्हणजे ना युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. इतकं सुंदर गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे भगवंतांनी. अख्खा सारच आहे हा, जीवनाचा सार आहे. बरोबर. युक्त आहार इतकं सुमधुर, सुंदर आणि सुसंस्कृत किंवा संस्कारित आहार घ्या. सिंपल संस्कारित आहार किती छान. आपल्याला संस्कार प्रत्येक म्हणजे जीवनातल्या प्रत्येक क्रियावर, पाळण्यात प्रत्येक संस्कार गोष्टीवर आहेत. संस्कार. अगदी म्हणजे भारतीय सगळी जीवन पद्धती ही संस्कारावरच आहे. येस, येस. तर त्या संस्कारित आहारावर तुम्ही जर जगलात तर किती सुंदर अजून हे होईल. विहार तुमचा सगळी दिनचर्या लिहून ठेवली आहे. उषा पानापासून रात्रीच्या त्या प्रार्थनेपर्यंत जर सिंपल रिच्युअल्स फॉलो केले बरोबर. तर इझी आहे लाईफ खूप. येस, येस, येस. नाही, झोप आणि करायलाच त्याच्यामुळेच हवं. चांगली झोप लागणार आहे. युक्त निद्रा इतकी सुंदर छान. आता सध्या झोपेची खरंच खूप प्रॉब्लेम आहे. नाही आहेच म्हणजे ऍज अ असं. थेरपिस्ट माझ्याकडे इतके लोक येतात म्हणजे की बरोबर. त्या सगळ्या गोष्टीला चॅलेंज आहे. म्हणून हो, मग हा हो. श्लोक तो चपकळत असतो तिथे, की बरोबर. तुम्ही फक्त एवढंच करा, तुमचे सगळे दुःख यातनं बाजूला आपोआप पडतील, बाजूला पडतील. बरोबर आहे. खूप छान वाटतंय मला तुझ्याशी बोलताना. आपल्याला थोडासा टाईम क्रंच आहे. एक शेवटचं मला तुला विचारायला आवडेल, की योग जर तुमच्या आयुष्यात नसेल, तर तुम्ही कशाला मुकला? आयुष्याला. खरंच आहे. कारण की जर व्हॅलिड रिझनच नाहीये तुमच्याकडे जगण्याचं, काय व्हॅलिड रिझन? पैसे कमवणं हे व्हॅलिड रिझन नाहीये किंवा चैन करणं किंवा सगळं काही मला मिळालंय आणि हे मिळवण्यासाठी, ते मिळवण्यासाठी, ते मिळवण्यासाठी हे व्हॅलिड रिझन नाहीये. बरोबर. आरोग्य आहे, तर हे सगळं. युक्त आहार आहे, विहार आहे, कर्म चांगले आहेत, निद्रा छान आहे, तर तुम्ही जगलात आयुष्य. बरोबर, तुमचं बरोबर. आयुष्य तुम्ही जगलात. त्यामुळेच मी ब्रीदिंग पॉइंट या नावाने विमान निगर येथे माझं एक छोटासा स्टुडिओ ओपन केलाय. मागच्या 10 वर्षापासून मी हा स्टुडिओवर काम करते आणि त्याच्या आधीच्या 10 वर्षापासून स्वतःचे क्लासेस घेतच होते. येस. पण मी टर्न आउट केलं. मला ऍज अ थेरपिस्ट मला स्वतःवर काही ऍक्सिडेंट झाले, गोष्टी झाल्या. त्यातनं मी योग उपचार पद्धती या करूनच बाहेर पडले. मग त्यामुळे मी छोटासा तो जो
स्टुडिओ आहे तिथे अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती करते. त्यामध्ये माझं मेडिकल योगा थेरपी असे वेगवेगळे थेरपीज चालतात. सोबत फिजिओथेरपी डॉक्टर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. इंटिग्रेटेड थेरपी स्टुडिओ आहे. माझा हा जो उपक्रम होता की जसं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असतात ना, तसं मला वाटलं होतं की आपण एक मल्टी स्पेशालिटी स्टुडिओ करायचा, बरोबर. की ज्यामध्ये माणूस आल्यानंतर त्याला विदा औषधं सगळ्या काही थेरपीज मिळून त्या बरं होतील. तसं Yes. तुम्ही एका त्या ठिकाणी गेले की एक्सरे पासून त्यात सगळं काही येऊन तुम्ही बाहेर येता. तर बरोबर. इथं तुम्ही फिजिओथेरपी घ्या, आयुर्वेदा घ्या, पंचकर्म घ्या, डिटॉक्सिफिकेशन्स करा, निसर्ग उपचार करा आमच्यासोबत. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या थेरपीज आहेत, जसं क्रेनियोसॅक्रल थेरपी आहे, नंतर ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे आणि अजून खूप सगळ्या वेगवेगळ्या थेरपीज आहेत, कपिंग आहे. Okay. तर अशा वेगवेगळ्या थेरपीज देऊन आपण त्यांना पूर्णपणे आतून बाहेरून मनस्वास्थ्य देण्याचा प्रयत्न चांगलं करतो. करण्याचा म्हणजे प्रयत्न. स्वास्थ्यातनं मनस्वास्थ्य निर्माण करणं मस्त. हा एक ब्रीदिंग पॉइंटचा मोटो आहे. आणि त्यासाठीच मी सगळ्या महिलांना इथे अगदी आवर्जून सांगेल की तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुमचा आधीचा व्यवसाय असू दे किंवा तुमचं शिक्षण असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही काही करत आधी असाल आणि आता वाटत असेल की आता ते काही कारणामुळे ते करू शकत नाही, तर दुसरा मार्ग शोधा आणि त्यातनं परत तुम्ही ट्रॅकवर येऊ शकता, करू शकता. बरोबर. आणि कुठे कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होईल सांगू नाही शकत. Exactly. आपण इतके एक्सपिरियन्सेस घेतलेले नसतात ज्याच्यातनं आपण पॉइंट आउट करू शकतो की हे मला आवडतंय. त्याच्यामुळे तुम्ही तेवढे एक्सपिरियन्स घेतले पाहिजेत आणि हा आनंद जो तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय तो सगळ्यांनी मिळवला पाहिजे. अगदीच. त्याच्यामुळेच मला असं वाटलं की मी एक टीचर ट्रेनिंग कोर्सेस पण आता सुरू केलेले आहेत. योगा टीचर ट्रेनिंग कोर्सेस आहेत. ॲज अ एक्झामिनर म्हणून मी आयुष मंत्रालयाकडे डिपार्टमेंटमध्ये आहे. बरं. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे माझा तो टर्नआउट मी आयुष्यात स्वप्नात विचार नव्हता केला की मी योग करू शकेल नंतर मला माहित नव्हतं लग्नानंतर. पण मी ॲज अ एक्झामिनर किंवा TTC कोर्सेस किंवा मी आता टीचर्स बनवते हे बनूनच मला असं वाटलं की अरे मी कधीच हा विचार क्या नव्हता बात, केला. क्या बात, क्या बात. खूप 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 शुभेच्छा तुला आणि अशीच तुझी उन्नती होत राहो, प्रगती होत राहो. खूप लोकांपर्यंत योग पोहोचवण्याचा तुझा जो काही मानस आहे तो आमच्या माध्यमातून खूप पूर्ण व्हावा असं मला वाटतं. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. हरिओम. थँक्यू सो मच नीरा. थँक्यू पुणे वुमन्स क्लब.